नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की केमोथेरपीच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान काय खाल्लं पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ 3 भागांमध्ये डिवाइड आहे। केमोथेरपीच्या ट्रीटमेंटच्या अगोदर बॉडी प्रिपेअर करण्यासाठी काय खाल्लं पाहिजे, केमोथेरपीच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान, सेशन्सच्या दरम्यान किंवा सायकल्सच्या दरम्यान काय खाल्लं पाहिजे आणि केमोथेरपीचा पूर्ण कोर्स झाल्यानंतरचा आहार काय आणि कसा असला पाहिजे हे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि सगळ्यात शेवटी एक महत्त्वाचा पॉइंट मी सांगणार आहे जो तीनही ट्रीटमेंटसाठी उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण बघूयात की केमोथेरपीच्या ट्रीटमेंटच्या अगोदर आपला आहार काय आणि कसा असला पाहिजे। आता जेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात की या तारखेला किंवा या दिवसापासून आपण केमोथेरपीचे सेशन्स चालू करणार आहोत, त्यावेळेला आपलं मन आणि शरीर दोघंही प्रिपेअर करणं खूप गरजेचं असतं। अशा वेळेला आपलं मन काहीशा प्रमाणात प्रिपेअर होतं, पण आपलं शरीर प्रॉपर तयार नसल्यामुळे किंवा प्रॉपर प्रिपेअर नसल्यामुळे किंवा आपल्या शरीराला प्रॉपर पोषण दिले गेली नसल्यामुळे किंवा हायड्रेशन नसल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे केमोथेरपीचे साईड इफेक्ट हे खूप जास्त त्रासदायक असतात। याचं मेन कारण म्हणजे आपलं शरीर किंवा आपली बॉडी केमोच्या आधी प्रॉपरली प्रिपेअर नसते। आता बिफोर केमोथेरपी काय खाल्लं पाहिजे त्याच्यामध्ये आपला प्रामुख्याने गोल आहे तो म्हणजे आपल्या शरीराला प्रिपेअर करणं। सो त्यामध्ये जेवढा बॅलन्स डाएट घेता येईल, त्यानंतर जेवढे प्रोटीन्स म्हणजे जेवढे प्रथिने आपल्याला आपल्या आहारात इन्क्लूड करता येतील तेवढं इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून केमोथेरपीच्या दरम्यान जर काही साईड इफेक्ट्स झाले तर ते आपलं शरीर बेअर करू शकेल। त्यामुळे प्रोटीन्समुळे जास्त करून आपल्या शरीराला स्ट्रेंथ म्हणजेच बळकटपणा मिळण्याचं काम करतं। त्यामुळे जेवढे जास्त प्रोटीन्स खाता येतील तेवढे जास्त प्रोटीन्स खा। जर का आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण प्रॉपर आहार घेतला, उदाहरणार्थ सगळ्या प्रकारच्या डाळी, मोड आलेले किंवा वाफवलेले कडधान्य, चपाती किंवा भाकरी, मी असं सजेस्ट करेल की जर तुम्ही दोन्ही वेळेला चपाती खात असाल तर शक्यतो एक टाइम भाकरी खाण्याचं ट्राय करा। पनीरचा समावेश करा। जेवढ्या हिरव्या पालेभाज्या खाता येतील, जेवढ्या सगळ्या पालेभाज्या इन्क्लूड करता येतील आहारामध्ये, त्या सगळ्या भाज्या तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा। हा आपला दुपारचं किंवा रात्रीच्या जेवणाचा आहार असला पाहिजे। आता दिवसातून एकदा कोणतं पण एक फळ खाण्याचा प्रयत्न करा। त्यामध्ये सफरचंद असेल, केळी असेल, द्राक्ष असेल, मोसंबी असेल, पपई असेल किंवा पेरू असेल किंवा डाळिंब असेल, यापैकी कोणतंही एक फळ तुम्हाला जे आवडेल ते खाण्याचा प्रयत्न करा। आता जर खूप ठिकाणी खूप लोकांनी ऐकलं असेल की कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान वेगवेगळ्या बेरीज जसं की स्ट्रॉबेरीज, ब्लॅकबेरीज, रास्पबेरीज, ह्या बेरीज खाल्ल्या तर ते खूप फायद्याचं ठरू शकेल किंवा इंटरनॅशनली खूप ठिकाणी या बेरीजचाच उल्लेख केला जातो जर तुम्ही कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये असाल, कारण त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स हे खूप प्रमाणात असतात। पण भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीच्याच खिशाला या बेरीज परवडतील असं नाहीये। सो वरील कोणतंही एक फळ तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे परवडेल ते फळ जरी तुम्ही खाल्लं तरी त्याचे घटक हे तुमच्या शरीराला फायद्याचेच ठरतील। आता जर ज्यांना शक्य असेल त्यांनी शक्यतो दैनंदिन जीवनामध्ये ड्रायफ्रूट्सचा समावेश केला तर अधिक उत्तम। उदाहरणार्थ काजू असेल, बदाम असेल, मनुके असतील, अक्रोड असेल, अंजीर असेल किंवा खजूर असेल, याचा समावेश जर तुम्ही तुमच्या दैनंदिन लाईफस्टाईलमध्ये केला तर अधिक उत्तम। कंपल्सरी नाहीये, ज्यांना जमेल त्यांनीच करा। किंवा जर तुम्ही नॉर्मल साधी 2 वेळचं हेल्दी आणि पौष्टिक आणि घरचं भाजी भाकरी खाल्ली तरी ते तुमच्या शरीराला लाभदायकच ठरणार आहे। आता काही लोक, जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल किंवा तुम्ही अंड खात असाल तर सकाळी एक अंड उकडून खाल्लं तर अधिक उत्तम, त्याच्यामध्ये अधिक प्रोटीन्स असतात। जर का तुम्ही नॉनव्हेज खात नसाल किंवा अंड खात नसाल तर पनीर खा। जेवढं शरीराला प्रोटीन्स देता येतील तेवढं प्रोटीन्स देण्याचा प्रयत्न करा, कारण की प्रोटीन्स हे तुमच्या शरीराला स्ट्रेंथ देतात। त्यामुळे कधी कधी काही पेशंट सर्जरीमधून देखील जातात। अशा वेळेला प्रोटीन्स हे मसल बिल्ड करायला देखील खूप जास्त मदत करतात।
आणि जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला केमोच्या मुळे जे काही साईड इफेक्ट्स होणार असतील भविष्यामध्ये किंवा जो काही त्रास होणार असेल तो त्रास कमी होतो किंवा तो त्रास आपलं शरीर बेअर करायला रेडी राहतं. आता आपण बघूयात केमोथेरपीच्या दरम्यान काय आहार घ्यायचा. आता काहींचा केमोथेरपीचा कोर्स हा 3 महिने चालेल, काहींचा 6 महिने चालेल. डिपेंड्स अपॉन तुमचं शरीर, तुमचा आजार किंवा तुमचा कॅन्सर हा कोणत्या स्टेजचा आहे हे आणि असे अनेक फॅक्टर्स यासाठी कारणीभूत असतात. सो प्रत्येकाचा टाइम पिरियड हा वेगवेगळा असेल. जर तुम्हाला केमोथेरपी काय हे डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर त्याचा मी वेगळा व्हिडिओ केला आहे, तर नक्की तो व्हिडिओ बघा. आता केमोथेरपीच्या सेशन्सच्या दरम्यान काय खायचं किंवा पूर्ण कोर्सच्या दरम्यान काय खायचं. आता केमोथेरपीच्या सेशन्सच्या दरम्यान खूप पेशंट्सला वेगवेगळ्या साईड इफेक्ट्सला सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ खूप लोकांना सतत थकवा येतो, त्यानंतर खूप लोकांचं वजन कमी होतं, जुलाब होणे किंवा उलट्या होणे, डिहायड्रेशन, शरीरातलं पाणी कमी होणे, काहींना गिळायला त्रास होतो, काहींना सतत तोंड येत असतं. हे सर्व साईड इफेक्ट्स गोळ्या औषधी किंवा ट्रीटमेंट या सगळ्यामुळे कंटिन्यूस होत असतात. आता आपल्याला आपल्या शरीराची या ट्रीटमेंटच्या दरम्यान पूर्ण काळजी तर घ्यायचीच आहे. त्याबरोबर शरीराला आहार सुद्धा प्रॉपर आणि पौष्टिक जो शरीराला पचेल असाच आहार द्यायचा आहे. तर मोस्टली एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, केमोथेरपीच्या सेशन्सच्या दरम्यान शक्यतो हेवी, जड, पचायला जड असलेलं अन्न, तेलकट, खूप जास्त तिखट असं अन्न शक्यतो खाणं टाळा. मग आता काय खायचं? जे पचनाला पूर्णपणे हलकं, लाईट आणि गिळायला सुद्धा सोपं असं असलेलं अन्न शक्यतो खायचं ट्राय करा. त्याच्यामध्ये खिचडी असेल किंवा आपला साधा वरण भात असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सूप, त्यामध्ये आपण म्हणू शकतो पालक सूप असेल किंवा मशरूम सूप असेल. आता शेवग्याचं सूप असेल. शेवग्याचं सूप म्हणजे शेवगा स्वच्छ धुवायचा, शेवग्याचे पीसेस करायचे आणि हे पीसेस एका भांड्यात पाणी घेऊन वाफवायला ठेवायचे. अर्थातच पाणी जास्त असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये किंचित असं मीठ टाकायचं आणि हे 5 ते 10 मिनिटं वाफवल्यानंतर थोडीशी उकळी आल्यावरती हे शेवग्याच्या सूप म्हणू शकतो किंवा हे जे काही शेवग्याचं पाणी असतं हे अत्यंत उत्तम असतं. हाय प्रोटीन असतात शेवग्यामध्ये, स्वतःमध्ये भयंकर फायबर्स असतात. सो शेवगा आणि शेवग्याचं सूप हे दोन्ही अतिउत्तम असतं. अशा प्रकारचे वेगवेगळे हेल्दी पण पचायला सोपे असणारे वेगवेगळे सूप तुम्ही पिऊ शकतात. तसंच सगळ्या डाळींच्या वरचं पाणी, म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही वरण केलं तर वरणाच्या वरचं जे काही पाणी असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. पहिल्यांदा ते पाणी प्या, पचायला ते देखील सोपं आणि हलकं असतं. त्यानंतर तुम्ही जर कडधान्य वाफवले तर थोडंसं किंचित पाणी जास्त टाकायचं, सो तुम्हाला ते देखील पाणी पिता येतं. सो जेवढं तुम्ही लिक्विफाईड डाएट किंवा लिक्विफाईड आहार घ्याल तो पचायला देखील सोपा असतो आणि शरीरासाठी देखील उत्तम असतो. जर तुम्हाला कधी असं वाटलं की मला आज फक्त भाज्या खायच्या आहेत तर भाज्या स्वच्छ धुवून, फक्त ज्या हलक्या फुलक्या भाज्या असतात पचायला जड नसणाऱ्या त्या स्वच्छ धुवून फक्त वाफवून घ्यायच्या आणि वाफवलेल्याच भाज्या फक्त खायच्या. मेन म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे पचायला साधं, सोपं आणि हलकं फुलकं अन्न, पण तरी देखील त्याचा शरीराला भरपूर प्रमाणात फायदा होईल असंच अन्न आपल्याला खायचं आहे. आता जसं आपण केमोथेरपीच्या आधी प्रॉपर 2 वेळेला बॅलन्स डाएट, प्रॉपर अन्न खात होतो, तसं जेव्हा तुम्ही केमोथेरपीचे ॲक्च्युअल सेशन्स घेतात तेव्हा कंटिन्यूस थकवा येणे किंवा तुमचं शरीर बऱ्याच गोष्टींमधून जात असतं. तर कंपल्सरी असं नसतं की तुम्ही 2 वेळेला प्रॉपर हेवी जेवलं पाहिजे. तुम्हाला तसं जमत नसेल, दिवसातून 3 वेळा थोडं थोडं अन्न करत किंवा म्हणू शकतो स्मॉल मील्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, असं जरी तुम्ही पोर्शन्समध्ये खाल्लं तरी चालेल, पण शक्यतो खाणं स्किप करू नका. आता केमोथेरपीच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान आपल्याला हे देखील विसरून चालणार नाहीये की आपल्याला प्रोटीन्स
देखील आपल्या शरीराला मिळणं खूप गरजेचं आहे. त्याचा फायदा नक्कीच टिश्यू रिपेअरसाठी होतो. मेन म्हणजे आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी देखील याचा उपयोग होतो आणि तसंच त्याबरोबरच आपलं शरीर या सगळ्या साईड इफेक्ट्सच्या विरुद्ध प्रॉपरली लढू शकतं. आता केमोथेरपीचे सगळे सेशन्स झालेले आहेत. पूर्णपणे कोर्स कंप्लीट झालेला आहे. आता त्यानंतर काय खायचं ही फेज असते, ती म्हणजे रिकव्हरी फेज. आता यामध्ये आपलं शरीर कंटिन्यूस केमोथेरपीचे सेशन्स घेऊन किंवा सतत गोळ्या औषधी खाऊन किंवा जर तुम्ही सर्जरीमधून गेला असाल तर या सगळ्या प्रोसेसमधून आणि ह्या गोळ्या औषधींनी होणारे साईड इफेक्ट्स या सगळ्या प्रोसेसमधून आपलं शरीर गेलेलं असतं. त्यामुळे अर्थातच शरीर पूर्णपणे थकलेलं असतं, पूर्णपणे नाजूक झालेलं असतं, अन्न नको झालेलं असतं पेशंटला. आता अशा वेळेला ह्या रिकव्हरी फेजमध्ये आपल्याला शरीर पूर्णपणे भरून काढायचं आहे. अशा वेळेला काय खायचं? सुरुवात कोर्स झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी हेवी अन्न खायचं असं चुकून पण करायचं नाही. इनिशियली 15 ते 20 दिवस आपला जो काही हलका फुलका आहार असेल, जो तुम्ही केमोच्या सेशन्सच्या दरम्यान घेत होतात, तोच आहार कंटिन्यू करायचा आणि मग त्यानंतर हळूहळू एक एक गोष्ट आपल्या जेवणामध्ये ॲड करत जायची. आज काय तर डाळसोबत अर्धी चपाती खाल्ली, उद्या काय तर दिवसातून एकदा एक फळ खाल्लं, असं करत करत अर्ध्या चपातीची एक चपाती करायची, भात इन्क्लूड करायचा, त्यानंतर कधी कोशिंबीर खायची, भाजी खायची. एक एक गोष्ट आपल्या आहारामध्ये, अन्नामध्ये इन्क्लूड करत जायची. म्हणजे तुमच्या शरीराला एक सवय लागेल आणि सवय लागली की एखाद्या 1-1.5 महिन्याने ॲटोमॅटिकली तुम्ही 2 वेळेचं प्रॉपर जेवायला लागाल. जसं आपण केमोथेरपीच्या आधी आहार घेत होतो, कडधान्य असतील किंवा डाळी असतील किंवा सर्व प्रकारच्या भाज्या, भाकरी, चपाती हळूहळू हा आहार घ्यायला सुरुवात करायची. अर्थातच आपल्याला प्रोटीन्स विसरून चालणार नाही. जे मगाशी म्हटलं तसं जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल किंवा अंड खात असाल तर उकडलेलं अंड इन्क्लूड करायला हळूहळू सुरुवात करायची. त्यानंतर पनीर, जर तुम्ही अंड खात नसाल तर पनीर खा. यामुळे होतं काय, जी काही गेलेली स्ट्रेंथ असते, जी काही गेलेली ऊर्जा असेल किंवा एनर्जी असेल किंवा जे काही साईड इफेक्ट झालेले असतात, हे सगळं ह्या रिकव्हरी फेजमध्ये आपलं शरीर हळूहळू भरून काढायला लागतं. आपलं शरीर ह्या फेजमध्ये हील होत असतं. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं शरीराच्या कलेनं घेणं खूप गरजेचं आहे. जेवढं पचायला हलकं फुलकं असेल तेवढंच खा. एकदम खाल्लंय आणि त्रास झालाय असं शक्यतो करू नका. इनिशियल स्टेजला जेवढं शक्य आहे तेवढं शरीर ऑब्झर्व करा. तुम्हाला पण कळेल की मला हे खाल्ल्यावर कितपत पचतंय, हे खाल्ल्यावर त्रास होतोय की नाही, हे शक्यतो ऑब्झर्व करा. म्हणजे तुम्हाला देखील अंदाज येईल की मी काय खाल्लं पाहिजे किंवा काय नाही खाल्लं पाहिजे. जसं आपण लहान मूल जन्माला आल्या लहानपणी पेज देतो, त्यानंतर हळूहळू भात, जो काय लुसलुशीत भात असतो, त्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू डाळ किंवा वरण ॲड करायला लागतो. तसंच ह्या स्टेजमध्ये आपलं शरीर सेम लहान बाळासारखं झालेलं असतं. सो जे काही आपण जसं लहान बाळाला ट्रीट करतो किंवा जे काही अन्नपदार्थ लहान बाळाला देतो तेच आपल्या शरीराला देणं गरजेचं आहे. बेसिकली तुमच्या शरीराला एखाद्या लहान बाळाच्या शरीराप्रमाणे ह्या फेजमध्ये ट्रीट करण्याचा प्रयत्न करा. आता शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला 3ही फेजमध्ये उपयुक्त ठरू शकतो तो म्हणजे हायड्रेशन, सतत पाणी पिणे. येस, आपलं शरीर सतत गोळ्या खाऊन, केमोचे सेशन्स घेऊन, सततचे वेगवेगळे ट्रीटमेंट्स घेऊन किंवा जर तुम्ही सर्जरीमधून गेला असाल, या सगळ्यामुळे किंवा या सगळ्याचा सगळ्यात मोठा साईड इफेक्ट म्हणू शकतो किंवा या सगळ्यामुळे आपल्या शरीराची हीट म्हणजेच उष्णता ही पूर्णपणे वाढलेली असते. तर अशा वेळेला आपल्या शरीराला कूल डाऊन करणं, काम डाऊन करणं खूप गरजेचं असतं आणि ते काम करतं पाणी. आणि पाण्याचा इंटेक हा केमोथेरपीच्या आधी असेल, केमोथेरपी दरम्यान असेल किंवा केमोथेरपीच्या सेशन्सच्या नंतर असेल, या 3ही फेजमध्ये खूप खूप महत्त्वाचा आहे.
पाणी पिण्याचा एक सायंटिफिक रूल किंवा काही लोक त्याला थंब रूल बोलतात असा आहे, तो म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या अर्धा लिक्विड हे औंसेसमध्ये, औंसेस हे लिक्विडचा व्हॉल्यूम मोजण्याचं युनिट आहे, अर्धा लिक्विड शरीराच्या आतमध्ये गेलं पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण देते म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल. आता उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचं वजन जर का 72 किलो असेल तर 72च्या अर्ध म्हणजे 36 औंसेस. आता जर तुम्ही 36 औंसेसला लिटरमध्ये कन्वर्ट केलं तर ते होतं 2 ते 3 लिटर. म्हणजेच जर का एखाद्या व्यक्तीचं वजन 72 किलो असेल तर त्याच्या शरीराला 2 ते 3 लिटर पाण्याची गरज किंवा लिक्विडची गरज आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचं चहा, कॉफी, सोडा इन्क्लूड होत नाही. जर तुम्हाला सतत डिहायड्रेशन होत असेल तर नक्कीच ORS घ्या किंवा पाणी, त्यामध्ये मीठ, साखर घालून ते पाणी एक 10-10, 15-15 मिनिटांनी पिलं तर अधिक उत्तम. किंवा तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये भरपूर ताक प्या. जेवढं ताक किंवा जर सोलकढी असेल याचा समावेश तुमच्या आहारामध्ये कंपल्सरी मी तर म्हणेल करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो रात्री दही, ताक घेणं टाळा. जमल्यास तुम्हाला जर जमत असेल तर रोज दिवसातून एकदा नारळ पाणी पिण्याचं ट्राय करा, किंवा जर नसेल जमत तर आठवड्यातून एकदा किंवा 2दा घेतलं तर अधिक उत्तम. जेवढं शक्य असेल तेवढी पाणीदार किंवा रसाळ फळं खाण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ द्राक्ष असेल किंवा कलिंगड असेल, खरबूज, टरबूज असेल, ही फळं खाण्याचा प्रयत्न करा. शक्यतो ह्या फळांचा ज्यूस घेणं टाळा. जर शक्य असेल तर डायरेक्ट फळं खा. ज्यूस शक्यतो अवॉइड करा. सब्जा किंवा तुळशीची पानं घातलेलं पाणी किंवा सोफ, त्यानंतर कोथिंबीरीच्या बिया म्हणजेच त्याला कोरिएंडर सीड्स म्हणतात, त्यानंतर डिंक असेल, हे यापैकी कोणताही एक पदार्थ रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती प्यायचा. या सगळ्यामुळे होतं काय की आपल्या शरीराची जी काही हीट असते, जी काही दाह असतो तो कमी व्हायला मदत होते. जर सरबतांमध्ये आपण बघायला गेलो तर लिंबू पाणी असेल किंवा गुलाबजल किंवा गुलाब सरबत असेल किंवा कोकम सरबत असेल, जर उन्हाळा असेल तर कैरीचं पण अति उत्तम, किंवा बेल सरबत ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं कवट, हे एक फळ असतं. या फळाचा आतला गर काढून त्याचं सरबत बनवलं जातं, त्याला हिंदीमध्ये बेल सरबत म्हणतात. हे शरीरासाठी अत्यंत उत्तम असतं. या सगळ्यामुळे शरीर थंड होतच आणि त्याबरोबरच शरीर भरून काढायला मदत देखील होते. त्यामुळे पाण्याचं महत्त्व, आजार कोणता पण असू देत किंवा नसू देत, केमोथेरपीच्या आधी असेल किंवा नंतर असेल, हायड्रेशन इज की ड्युरिंग कॅन्सर ट्रीटमेंट अँड एनी डिसीज असं म्हटलं जातं. शेवटी एवढंच सांगेल, प्रत्येक शरीर हे वेगळं असतं. काही बदल जाणवले किंवा काही डाऊट असेल तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांशी किंवा डायटिशियनशी बोला. आणि शक्यतो ह्या फेजमध्ये वेगवेगळे प्रयोग करणं शरीरावरती टाळा. आणि फॅन्सी, एक्सपेन्सिव्ह, महागडी, एक्झॉटिक फळं, भाज्या किंवा हायफाय डाएट घेतल्यावरच ते शरीरासाठी उत्तम असतं किंवा शरीरासाठी पोषक असतं किंवा तेच हेल्दी असतं हे पूर्णपणे डोक्यातून काढून टाका. साधं सिंपल घरगुती भाजी भाकरी किंवा आपलं साधं सिंपल घरचं अन्न जरी खाल्लं तरी त्यामधून शरीरासाठी अनेक फायदे मिळतात. आणि शक्यतो आपल्या शरीराचं ऐकण्याचा प्रयत्न करा. ह्या फेजमध्ये शरीराला काय मानवतंय, काय पचतंय हे शक्यतो ऑब्झर्व करा आणि तेच खाण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी. थँक्यू.